बातमी आहे सोलापुरातून। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावा यासाठी बंजारा समाजाच्या सोलापुरात मोर्चा। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर बंजारा समाजाकडून आंदोलन सुरू आहे। त्याच धर्तीवर सोलापुरात बंजारा समाजाला देखील एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बंजारा समाजाकडून मोर्चेचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चामध्ये हजारो बंजारा बांधव सहभागी होते। सर्वप्रथम वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास अभिवादन करून नेहरू नगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला। या मोर्चामध्ये सोलापूर शहर तसेच ग्रामीण भागातील हजारो बंजारा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होते। या मोर्चामध्ये बंजारा बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषा तसेच पारंपरिक वाहन बैलगाडी यामध्ये मोर्चामध्ये सहभागी झाले होते। मराठा समाजाला ज्या पद्धतीने हैदराबाद गॅजेटच्या नोंदणीवरून आरक्षण मिळालं आहे, त्याच धर्तीवर बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे यासाठी आज समस्त बंजारा समाज एकवटला। आम्हाला वेळेत आरक्षण द्या, नाहीतर मुंबईमध्ये पांढरं वादळ धडकेल असे आव्हान देखील यावेळी बंजारा समाजाकडून देण्यात आले। आमची ही आरक्षणाची लढाई आजपासून नाही तर गेल्या 40 वर्षापासून म्हणजेच 1990 मध्ये सर्वप्रथम धर्मगुरू रामराव महाराज यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे बंजारा समाजाला देखील एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे यासाठीची मागणी त्यावेळी करण्यात आली होती। बंजारा समाज संपूर्ण भारतामध्ये विखुरला गेलेला आहे। महाराष्ट्रामध्ये बीजेएनटी, कर्नाटकमध्ये एससी आणि तेलंगणामध्ये एसटी अशा विविध कॅटेगरीमध्ये हा समाज विखुरला आहे। बोलीभाषा, खानपान, संस्कृती, वेशभूषा हे सर्व एक असताना आम्हाला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी वागणूक का, असा सवाल यावेळी उपस्थित केला गेला। एक देश एक आरक्षण आम्हाला द्या अशी मागणी यावेळी बंजारा समाजाकडून करण्यात आली। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी निवासी जिल्हाधिकारी यांना समस्त बंजारा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी बंजारा समाजाचे सर्व नेते, कारभारी, नाईक, नसाबी, हसाबी व पुढारी असे सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते।